नमस्कार मंडळी, आज मी बनवते आहे हिरव्या वाटाण्याची उसळ. त्यासाठी सगळ्यात आधी मी एक पातेलं गरम करत ठेवलं. त्यामध्ये तेल ॲड केलं फोडणीसाठी. कढीपत्त्याची 7 ते 8 पानं ॲड केली आणि बारीक चिरलेला एक कांदा घेतला आहे. तो सुद्धा मी इथे तेलावरती व्यवस्थित फ्राय करून घेते. कांदा व्यवस्थित फ्राय झाला की त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो सुद्धा ॲड केला. अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट ॲड केली आणि व्यवस्थित कांदा, टोमॅटो आणि आलं लसूणची पेस्ट शिजेपर्यंत आपण त्याला व्यवस्थित तेलावरती फ्राय करायचं आहे. त्यानंतर मी इथे मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद घेतली आहे. 1 ते 1.5 चमचा ज्या प्रमाणात आपल्याला तिखट हवं असेल त्या प्रमाणात लाल तिखट ॲड केलं आणि गरम मसाला सुद्धा याच्यामध्ये ॲड करून घेतला मी. तेलावरती मसाले व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहेत. तेल सुटेपर्यंत व्यवस्थित हे मिक्स झाले की आता आपण इथे थोडंसं पाणी ॲड करून घेऊया आणि परत एकदा ही फोडणी जी आहे ना ती व्यवस्थित शिजवायची आहे आपल्याला. त्यानंतर मी इथे कुकरमध्ये 3 शिट्या करून घेतलेले हिरवे वाटाणे, त्याचबरोबर चवीनुसार मीठ ॲड केलं आणि हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घेतलं. 2 मिनटं एक उकळी येईपर्यंत आपल्याला असंच शिजू द्यायचे आहेत वाटाणे. त्यानंतर 2 चमचे कांदा खोबऱ्याचं वाटण मी ॲड करून घेतलं आणि एकदा परत 5 मिनटं भाजी शिजू दिली. भाजी व्यवस्थित झाकण ठेवून आपण शिजवून घेतली ना की ती शिजायला पण पटकन शिजेल आणि तर्रीसुद्धा चांगली येते. त्यानंतर मी इथे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केली आणि अशा पद्धतीने आपली हिरवा वाटाण्याची उसळ तयार झाली आहे. अगदी लग्नाच्या पंक्तीत बनवतात ना रस्सा उसळ, त्याच पद्धतीत आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा.